अकोले पोलिसांची धडक कारवाई 49 गुन्ह्यातील लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा केला नष्ट। अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा अवैध देशी विदेशी मद्यसाठा अकोले पोलिसांनी नियमानुसार नष्ट करून बेकायदेशीर दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत। माहितीनुसार अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल 49 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृतरित्या नष्ट करण्यात आला। ही कारवाई पारदर्शक पद्धतीने करण्यात आली। दरम्यान अकोले पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध दारू विक्री, हातभट्टी, तस्करी व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं दिसून येत आहे। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की अवैध दारू विक्री, हातभट्टी किंवा कोणत्याही बेकायदेशीर व्यवसायाची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी। माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल। अकोले तालुका गुन्हेमुक्त व व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे। अकोले पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केलं असून अवैध धंद्यांविरोधातील मोहीम आगामी काळात आणखीन तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत होणार असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर।